हॅलो मॅम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हॉट्स युअर नेम? नाव काय तुमचं? डॉक्टर कीर्ती कोठेकर. ओके, तर तुमचं आता जसं तुम्ही आमचं ऑफलाईन लेक्चर अटेंड करतायत तर MIPC तर तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आतापर्यंत लेक्चरचा? कॉलेज तुम्हाला कसं वाटलं? कॅम्पस, ॲटमॉस्फिअर? बेसिकली इथे एंटर केल्यानंतर आपल्याला थोडंसं स्ट्रेस फ्री वाटतं. आल्यानंतर इथला जो एन्व्हायरमेंट आहे, जो आपल्याला पॉझिटिव्हिटी जो एन्व्हायरमेंट देतो, त्याच्यामुळे आपल्याला जास्त कम्फर्टेबल वाटतं. आणि लेक्चर वाईज तर लेक्चर्स खूप छान आहेत आणि लेक्चर जे स्पीकर आहेत ते पण व्यवस्थित आणि छान कम्युनिकेट करून व्यवस्थित समजवून सांगतात सर्व गोष्टी. म्हणजे चांगले एक्सपिरियन्स स्पीकर आहेत आपल्याकडे, राईट? नाईस नाईस. आणि तुम्ही हा कोर्स चूज केलेला, तर काय मोटिवेशन होतं ज्यामुळे तुम्ही हा कोर्स चूज केलेला? मोटिवेशन इज लाईक की जे आपल्या आता जे पेशंट्स आहेत ते मोस्टली त्यांना माहीत पडत नाही आहे की ते कार्डियक डिसीजचं एक पार्ट म्हणजे कार्डियक डिसीज त्यांना आहे. Right. तर ते डिटेक्ट करायसाठी आणि ते जी मेजॉरिटी आपण वाढत चालली आहे कार्डियक अरेस्ट, त्या मेजॉरिटीला आपण कमी करण्यासाठी त्यांना प्रिव्हेन्शन आणि ते होऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे, काय नाही करायचं हे सांगण्यासाठी मी म्हणजे हे तुमचं मोटिवेशन राहिलेलं कोर्स मागे. ओके. आणि तसं तुम्ही 1 वर्षापासून हा कोर्स सुरू आहे तुमचा, तर कोर्स सुरू करायच्या पहिले प्रॅक्टिस कशी होती आणि कोर्स सुरू केल्यानंतर प्रॅक्टिस कशी राहिलेली आहे? आता कसे काय चेंजेस आलेले आहेत? प्रॅक्टिस म्हणजे कोर्स सुरू करायच्या आधी प्रॅक्टिसमध्ये तो एक पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा जो पर्स्पेक्टिव्ह होता पेशंटकडे बघण्याचा, तो एक ॲज अ GP म्हणून राहत होता. आता जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो एक प्रिव्हेन्शन करायचं आहे कार्डियक डिसीजचं आणि कार्डियक डिसीज लवकर डिटेक्ट करून त्यांना प्रिव्हेंट करायचं आहे, याच्याकडे जास्त भर दिला जातो. ओके, तर म्हणजे हे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये पण इन्व्हॉल्व केलेलं आहे. Yes. आणि प्रॅक्टिस तुमची इम्प्रूव्ह झालेली असं आपण बोलू Yes. शकतो, राईट? ग्रेट. आणि जर MIPCबद्दल तुम्हाला काही शब्द बोलायचे असले, जसं तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही एक माइंडमध्ये ठेवा आणि तुम्ही बोलू शकता की जसं स्टाफचं कॉपरेशन कसं राहिलं, कोर्स कसा राहिला, सर्व काही. तर 2-3 शब्द MIPCबद्दल. कोर्स कंटेंट खूप छान आहे. कोर्समध्ये आपल्याला जे काही शिकवलं जातं ते आपण शिकलेलं आहे, बट ते मॉडिफाईड करून आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये कसं यूज करायचं ते त्यामध्ये व्यवस्थित शिकवलं गेलं आहे. आणि स्टाफ तर कोऑपरेटिव्ह आहेच आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला गाईड करतच व्यवस्थित. आणि तिथले जे मॅडम आहेत, जे स्पीकर आहेत, मॅडम आहेत, सगळंच व्यवस्थित गाईड करतात आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. ओके. आणि 1 ते 10 मध्ये जर तुम्हाला रेटिंग द्यायची आहे MIPCला, तर तुम्ही किती रेटिंग द्याल? हो, नाईस नाईस नाईस. सर, थँक्यू व्हेरी मच तुमच्या फीडबॅकबद्दल. थँक्यू.